हाय फ्रेंड्स, प्रियंका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी रव्यापासून बनवणार आहे बन डोसा. बन डोसा कसा बनवायचा तो आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप काही सेकंदातच, काही मिनिटांमध्येच मी एकदम झटपट बनवला होता. तर मुलांच्या डब्याला काही नसलं तर तुम्ही हे झटपट बनवा. पोळी करायचं, चपाती करायचं जर मन नसेल तर तुम्ही हे सोप्या पद्धतीने हे तुम्ही सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपला हा रव्याचा बनवलेला हा नाश्ता तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी झालेला आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कांदा घेतलेला आहे. कांद्याला आपण कट करून घेणार आहोत. कांद्याची साल काढून त्याला मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे. कांदा जास्त मोठा नाही ठेवायचा आहे, मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचा आहे. इकडे मी कांदा व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे. आता इकडे एक वाटी मी जवळजवळ एक वाटीला थोडं कमी मी रवा घेतलेला आहे. अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, मस्त घट्टसर ताजं दही आहे. दही टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता थोडंसं दही टाकल्यानंतर आपल्याला आता पाणी गरज असेल तर टाकायचं आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. जास्त काय पाणी टाकलं नाही, थोडं पाणी टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि याला आपल्याला मस्तपैकी त्याला मुरायला ठेवायचं आहे. मुरल्यानंतर रवा आपला असा मस्तपैकी फुगतो. आता इकडे मी तेव्हा टमाटर कट करून घेणार आहे. टमाट्याला पण बारीक कट करून घ्यायचं आहे. इथे मी टमाटर कट करून घेतलेलं आहे. आता इकडे मी मिरची कट करून घेणार आहे. मिरचीला पण बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. इकडे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कोथिंबीरला पण कट करून घेणार आहे. कोथिंबीरला पण बारीक चिरून घ्यायचं आहे. आता इकडे आपली कोथिंबीर पण कट झालेली आहे. इकडे मी रवा मस्तपैकी मुरलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मी थोडं कच्चं टाकत आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये मीठ आधी टाकलं तरी चालेल, कारण मीठ मी आत्ता नाही टाकणार आहे, मी फोडणी देताना टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटतं, म्हणून मी मीठ नंतर टाकणार आहे. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे, याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इकडं मी कढई गरम झाली आहे, तेल टाकलं आहे 1 चमचा. तेल गरम झाले की जिरं टाकायचं आहे थोडंसं. जिरं चांगलं परतू द्यायचं आहे. मोहरी टाकायची आहे थोडीशी. मिरच्या घ्यायच्या आहे, मिरच्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकून घेणार आहे. आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर आपण इकडे लसूण आहे, लसूण जो मी थोडासा जाडा मोठा ठेसून घेतला आहे तो टाकणार आहे, त्याने स्वाद छान येतं. नंतर टमाटर आहे थोडंसं एक, ते टाकलेलं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर 1 चमचा मीठ टाकायचं आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकली आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही कच्चंसुद्धा रव्यामध्ये जेव्हा आपण भिजवतो त्याच्यात कच्चंसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी हे थोडंसं तळून घेतलं जेणेकरून चव छान येते. आता हे आपलं जवळजवळ परतत आलेलं आहे. आता इकडे मी आपलं जे रवा मी मुरायला ठेवला होता त्या रव्यामध्ये आपण परतवलेलं मिश्रण टाकून घेणार आहे. आता याला हे सगळं मिश्रण टाकून घेतलं आहे, चांगलं मिक्स करून घेणार आहे मी चमच्याने. आता याला व्यवस्थित मिक्स करत आहे, जेणेकरून आपण जे फोडणीवरून टाकली होती ती फोडणी व्यवस्थित आपलं जे बॅटर आहे डोशाचं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपलं हे छानपैकी मस्त मिक्स करून घेतलं आहे. इकडे मी छोटा पॅन घेतलेला आहे. छोट्या पॅनवर आपल्याला मस्तपैकी छोटे छोटे डोसे बनवून घ्यायचे आहे. आता आपलं छोटासा पॅन गरम झाला आहे, तडका पॅन. आता त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त गोल गोल फिरून चौकून तेल लावून घ्यायचं आहे. आता इकडे मी
आपलं रव्याचं मिश्रण व्यवस्थित भिजलेलं आहे ते टाकणार आहे. आता मी थोडंसं टाकून त्याला व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि त्याला एका साईडने असंच व्यवस्थित परतू देणार आहे. आता हे व्यवस्थित त्याचा कलर चेंज व्हायला लागला, आपण काढून घेणार आहोत. छोटा पॅन असल्यामुळं ते काढायला थोडंसं अवघड गेलं आहे. मी इकडे काटेरी चमचा घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला उलटून घेणार आहे. हे बघा, आपलं एक साईडने किती छान गोल्डन ब्राऊन असं मस्तपैकी भाजलेलं आहे. आता हा मी दुसऱ्या साईडने चेक करणार आहे झालं आहे का. हे बघा, छानपैकी आपला मस्तपैकी आपला हा बन डोसा व्यवस्थित हलकासा ब्राऊन कलरचा तळला गेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता मी अजून एक काढून घेणार आहे. इकडे मी परत टाकून घेणार आहे. तर खूप वेळ लागत नाही, एकदम झटपट आपली सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही हा बन डोसा बनवून आणि खाऊ शकता. तुम्हाला त्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता. आता मी याला पण पलटी करून घेणार आहे. हा पण मस्तपैकी एका साईडने मस्त हलका ब्राऊन झालेला आहे. इकडे मी चमच्याच्या साहाय्याने त्याला पलटून घेणार आहे. आता मी याला सुद्धा मस्तपैकी पलटून आणि एका साईडने मस्त हलकं गोल्डन ब्राऊन भाजून घेणार आहे. हे बघा, हा पण मस्तपैकी झालेला आहे जवळजवळ. तर आपला हा मी दुसरा पण काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि एकावर मस्त सॉस टाकून तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी असा हा झाला होता. खरंच तुम्ही नक्की करून बघा. आता याच्याबरोबर मी असे 2 ते 3 असे बनवून घेतलेले आहे आणि सोबत थोडी शेंगदाण्याची चटणी पण आहे. तर तुम्ही बघू शकता किती इझिली आणि खूप सोप्या पद्धतीने आपला हा डोसा बनवून तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.